नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर महाराष्ट्र सेट परीक्षा साठी आपण प्रिपरेशन करत आहोत. तर आज आपण युनिट 9 जो आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट त्याच्यावरती आपण जे MDGsचा जो आपला चॅप्टर आहे MDG आणि SDGचा त्यावरती आज आपण प्रकाश टाकणार आहे. तर सर्वांना मी विनंती करतो की पूर्ण जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला MDGsमध्ये जे 8 गोल आहेत त्याबद्दल सविस्तर डिटेलमध्ये सर्व गोष्टी कळणार आहेत. ठीक आहे. त्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी आपल्याकडे पेपर 1चा फुल कोर्स अवेलेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत आणि तुमच्या प्रॅक्टिससाठी MCQs आणि PYQs याचं PDF फॉर्ममध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर लवकरात लवकर हा पेपर 1चा कोर्स जॉईन करायचा आहे. जॉईन करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. इथे नंबर दिलेला आहे. दोन्ही नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि त्या ॲप्लिकेशनच्या थ्रूसुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर मित्रांनो, अजिबातच उशीर करू नका. लवकरात लवकर जा आणि फटाफट हा कोर्स जॉईन करा आणि तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करा. तर बघा, अभ्यासक्रमामध्ये तुम्ही अभ्यास करताना तुमच्या एक्झामिनेशनच्या पर्स्पेक्टिव्हने जर सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असणार आहे तर ती म्हणजे तुमचा सिलेबस. तुमच्या सिलेबसच्या व्यतिरिक्त तुम्हाला परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न विचारला जात नाही. त्यामुळे सिलेबसला चांगल्या प्रकारे रटणं, माझा शब्द लक्षात घ्या, सिलेबसला रटणं हे तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सर्व प्राथमिक गोष्ट जर महत्त्वाची कुठली म्हटली तर ती तुमचा सिलेबस. तर तुमचा जो 9वा युनिट आहे म्हणजेच लोक विकास आणि पर्यावरण म्हणजेच पीपल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट, त्याचं सिलेबस तुम्ही इंटरनेटवरून सुद्धा पाहू शकता. त्यासोबतच मी सुद्धा आज तुम्हाला लेक्चरमध्ये सांगणार आहे डिटेलमध्ये हा सिलेबस कसा आहे आणि काय काय याचा अर्थ आहे. तर तुम्हाला एकदा सिलेबस कळाल्यानंतर त्या सिलेबसच्या थ्रूच आपल्याला पूर्ण अभ्यास करायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही करायचं नाही, हे लक्षात घ्या. तर बघा, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंटचा सिलेबस अशा प्रकारे आहे. ठीक आहे. पहिला जो चॅप्टर आहे त्यामध्ये आहे डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट म्हणजेच मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. जो आज चॅप्टर आपण बघणार आहोत तो आहे आपला फर्स्ट चॅप्टर. ठीक आहे. तर डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट यामध्ये जर कुठले चॅप्टर्स आहेत तर तो आहे MDG आणि SDG. ठीक आहे. त्यानंतर आहे ह्युमन अँड एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन म्हणजे माणसाचा आणि पर्यावरणाचा काय इंटरॅक्शन होतं, है ना, काय त्यांच्यामध्ये संबंध येतात आणि त्या ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे, माणसाच्या कृतीमुळे पर्यावरणावरती काय प्रभाव पडतो, है ना, म्हणजे ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे एन्व्हायरमेंटवरती काय इम्पॅक्ट पडतो किंवा इफेक्ट पडतो, है ना, त्याला म्हणतो आपण अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. मानवनिर्मित ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, है ना, त्याचा आपल्या पर्यावरणावरती जशा प्रकारे प्रभाव पडतो, इम्पॅक्ट पडतो, तो कसा पडतो, त्याच्याने काय फरक पडतोय आपल्या पर्यावरणामध्ये, है ना, काय काय पोल्युशन्स होतात, काय काय बाबी आहेत, हे आपण सेकंड चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आणि लक्षात घ्या, या प्रत्येक चॅप्टरवरती वेगवेगळे MCQ सुद्धा आपण बघणार आहोत. म्हणजे एन्व्हायरमेंट या युनिटमध्ये जर कुठल्याही प्रकारचा कुठल्याही चॅप्टरवरती आपल्याला जर प्रश्न विचारला तर आपल्याला तो चॅप्टर माहिती पाहिजे, त्यावरती अभ्यास आपल्याला झाला पाहिजे आणि आपल्याला कुठलीही बाब माहिती नाही असं आपल्याकडे नसायला पाहिजे. तर यामध्ये बघा, तुम्हाला मी सांगतोय की सर्व चॅप्टर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हे सर्व लेक्चर पाहणं तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि खूप गरजेचं आहे तुमच्या एक्झामिनेशन पर्यंत. एन्व्हायरमेंटल इश्यूज हा आपला थर्ड चॅप्टर आहे. एन्व्हायरमेंटल इश्यूज म्हणजे काय, आपल्या पर्यावरणामध्ये होणारे काही समस्या आहेत, जसे की लोकल लेवलवरती असतील, रिजनल लेवलवरती असतील किंवा ग्लोबल लेवलवरती असतील, है ना. बघा, एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, मातीचं पोल्युशन, नॉईज पोल्युशन आहे, वेस्ट आहे, वेस्टमध्ये सॉलिड, लिक्विड, बायोमेडिकल, हजार्डस, इलेक्ट्रॉनिक, हे सर्व प्रकारचे वेस्ट आपल्याला पाहायचे आहे. ठीक आहे. त्यासोबत क्लायमेट चेंज अँड इट्स सोशिओ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल डायमेन्शन्स. बघा, आता क्लायमेट चेंज म्हणजे पर्यावरणामध्ये होणारा बदल आणि त्याचा प्रभाव सोशिओ इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल या घटकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कसा प्रभाव पडतो, है ना, क्लायमेट चेंजचा.
हे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे क्लायमेट चेंज झाल्यानंतर है ना, किंवा क्लायमेट चेंज होऊ नये म्हणून आपल्या पर्टिक्युलर वेगवेगळ्या घटकामध्ये त्याचं काय काय इम्पॅक्ट आहे, किंवा त्याच्यासाठी घेतले जाणारे काय काय पॉलिसीज आहेत, किंवा त्याला चेंज होऊ नये, त्याचा प्रभाव सर्वांवरती पडू नये, पर्यावरणावरती पडू नये, माणसावरती पडू नये, यासाठी आपण काय काय इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत, हे सर्व गोष्टी यामध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आहे इम्पॅक्ट ऑफ पोल्युटंट्स ऑन ह्युमन हेल्थ. आता हे जे पोल्युटंट्स असतात आपल्या पर्यावरणामध्ये, काही काही असे घातक घटक असतात जे की आपल्या मानवी है ना, मानवी शरीरावरती किंवा मानवाच्या हेल्थवरती है ना, ते इम्पॅक्ट करत असतात, ते प्रभाव पाडत असतात. मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होणं, वेगवेगळ्या प्रकारचे काही काही डिसिजेस होणं, हे कशामुळे होतं, हे एन्व्हायरमेंट मधून येणारे कुठले घटक आहेत ज्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होतो. मग त्यामुळे आपली त्याला आपण काय बोलतो, एक मृत्यूदर जो आहे तो आपला किती आहे त्यामध्ये, है ना, पर्यावरणाच्या घटकामुळे, ते आपण सर्व गोष्टी या चॅप्टर मध्ये पाहतो. त्यानंतर आहे नॅचरल अँड एनर्जी रिसोर्सेस, म्हणजे नैसर्गिक है ना आणि ऊर्जा स्त्रोत काय काय आहेत हे आपण पाहणार आहोत. सोलार असेल, त्यामध्ये विंड असेल, सॉइल असेल, हायड्रो, जिओथर्मल, बायोमास, न्यूक्लिअर, फॉरेस्ट. बघताय, खूप चांगले चांगले चॅप्टर आहेत. आपल्याला बघा, या चॅप्टर मधून फक्त सिलेबस कव्हर करण्यासाठीच नव्हे, किंवा एक्झामिनेशन क्लिअर करण्यासाठीच नव्हे, तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये या सर्व चॅप्टरचा उपयोग होतो. आलं लक्षात? आपल्या रेग्युलर लाईफमध्ये जे काही गोष्टी घडत आहेत, जे काही गोष्टी घडवून आणल्या जात आहेत मानवी पद्धतीने, त्याचा आपल्या पर्यावरणावरती काय फरक पडतो, आणि पर्यावरणामध्ये होणाऱ्या घटकामुळे आपल्या मानवी जीवनावरती काय फरक पडतो, या सर्व गोष्टी फक्त सिलेबस पर्यंत, फक्त एक्झामिनेशन पर्यंत सीमित नाहीत, तर या गोष्टी आपल्या लाईफवरती सुद्धा येत असतात. तर आपल्याला ह्या गोष्टी सिलेबस साठी तर कव्हर करायचं आहेच, पण आपला एम असा असू द्या की आपल्या लाईफसाठी, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणखीन सुख आणण्यासाठी आपल्याला पर्यावरणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी आपण एक लाईफ पर्स्पेक्टिव्हने आपण पाहणार आहोत. ठीक आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर नॅचरल हजार्ड अँड डिझास्टर्स, म्हणजे नैसर्गिक आपत्ती ज्याला आपण म्हणतो, त्या गोष्टी सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि मिटिगेशन स्ट्रॅटेजी, म्हणजे त्याला कमी करण्यासाठी, किंवा आपत्ती आल्यानंतर है ना, त्याला वी कॅन से नवीन पद्धतीने आणखीन त्याला काय बोलू शकतो, डेव्हलप करण्यासाठी, किंवा आपत्ती येऊन गेले त्या ठिकाणी आपण आणखीन प्रोग्रेस कसं करू शकतो, त्यासाठीचे काय काय स्ट्रॅटेजीज असू शकतात ते आपण यात पाहणार आहोत. त्यानंतर शेवटचा आहे तो थोडासा ग्लोबल लेवलवरती आहे, जसं की एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आहे, काय काय ऍक्ट्स आहेत, काय काय रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, काय काय इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत ग्लोबल लेवलवरती, नॅशनल लेवलवरती, है ना, काय काय प्रोटोकॉल झालेत, काय काय अग्रीमेंट झालेत आपल्या पर्यावरणाला सुधारवण्यासाठी, आपल्या निसर्गाला वाचवण्यासाठी, ग्लोबली पॉलिटिकल लेवलवरती, है ना, गव्हर्नमेंट लेवलवरती काय काय इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत, हे आपण या लास्ट चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. तर अशा प्रकारे तुमचा सिलेबस असणार आहे मित्रांनो. सिलेबसला सोडून आपल्याला कुठेच जायचं नाहीये. सिलेबस हा आपला सर्वात महत्वाचा आणि सर्वात उत्तम मित्र आहे आपल्या एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी. ठीक आहे, तर सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर आता आपण वळणार आहोत आपल्या मुख्य बाबीकडे, ते म्हणजे आपले चॅप्टर्स. ठीक आहे, आपला पहिला चॅप्टर आहे सहस्त्रक विकास ध्येय आणि शाश्वत विकास ध्येय. त्यामध्ये सहस्त्रक विकास ध्येय हा आपला पहिला पॉइंट असणार आहे, तो आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, बघा, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, सहस्त्रक विकास ध्येय, आलं लक्षात? तर हे जे ध्येय आहेत, हे एकूण 8 ध्येय आहेत किंवा 8 उद्दिष्टे आहेत असं आपण म्हणू शकतो. 8 गोल्स आहेत त्याच्यामध्ये टोटल. त्यामध्ये 189 UN सदस्य आहेत, म्हणजे UN मेंबर आहेत, युनायटेड नेशनचे मेंबर आहेत. मेंबर म्हणजे 189 कंट्रीज यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत. ठीक आहे, हे 8 ध्येय साधण्यासाठी 189 देश एकत्रित येऊन ह्या 8 गोलला मदत केलेली आहे. हे 8 गोल्स पूर्ण करण्यासाठी ते एकत्र आलेले आहेत. तर बघा, हे 8 गोल जे आहेत सप्टेंबर 2000 मध्ये हे सेटअप झाले होते.
है ना. सप्टेंबर 2000 मध्ये हे काय झाले होते, लागू करण्यात आले होते आणि त्याचा जो टार्गेट होता है ना, म्हणजेच हे 8 गोल पूर्ण करण्याचा जो टार्गेट इयर होता, टार्गेट वर्ष होता, तो होता 2015. म्हणजेच 2000 पासून 2000 ला जेव्हा सप्टेंबर मध्ये हे ध्येय सुरू झाले तेव्हापासून 2015 पर्यंत हे 8 गोल आपल्याला सर्वांनी मिळून कंप्लीट करायचे आहेत, सर्वांनी मिळून आपल्याला हे साधायचे आहेत, असं यांचा हे ध्येय होता. किती गोल्स? 8 गोल्स. आलं लक्षात? तर हे 8 गोल्स कुठले कुठले आहेत, काय काय याच्यामध्ये आपल्याला साध्य करायचं होतं, काय काय या 189 कंट्रीजने डिसाईड केलं होतं की आपल्याला या 15 वर्षामध्ये हे पूर्ण करायचं आहे, तर ते आपण वन बाय वन पाहणार आहोत. ठीक आहे. बघा, शाश्वत विकास ध्येय जे आहे 2016 मध्ये, ठीक आहे, जेव्हा 2015 मध्ये ह्याचा टार्गेट इयर होता. टार्गेट इयर म्हणजे काय, 2015 हा आपला काय असणार आहे, टार्गेट आहे, जिथपर्यंत आपल्याला हे 8 ध्येय पूर्ण करायचे आहेत. तर 2015 मध्ये हे संपूर्ण संपलं. 2016 मध्ये SDG म्हणजे शाश्वत विकास ध्येयाने याची जागा घेतली. म्हणजे 8 गोल मध्ये आणखीन काही गोल्स ऍड करून 2016 मध्ये शाश्वत विकास ध्येय असा एक उपक्रम सुरू करण्यात आला. ठीक आहे. तर अगोदर आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल म्हणजेच सहस्त्र विकास ध्येय मध्ये काय काय गोल्स होते ते वन बाय वन पाहूया. त्यानंतर आपण पाहूया की शाश्वत विकास ध्येय मध्ये 2016 पासून किती गोल्स आले आणि ते काय काय गोल्स आले. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, 8 गोल्स होते, बरोबर. 2000 पासून सुरू झालं, टार्गेट इयर 2015 होतं आणि 2016 मध्ये त्याची जागा कोणी घेतली, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलने घेतली. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 8 गोल्स तुम्ही या स्क्रीनवरती पाहू शकता. पहिला आहे इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर, सेकंड आहे अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन, थर्ड आहे प्रोमोट जेंडर इक्वेलिटी अँड इम्पॉवर विमेन, फोर्थ आहे रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी, फिफ्थ आहे इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ, सिक्स्थ आहे कॉम्बॅट HIV एड्स अँड मलेरिया अँड अदर डिझिजेस, सेवन्थ आहे इन्शुअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आणि लास्ट वाला आहे तो म्हणजे डेव्हलप अ ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. बघा, तर असं नाहीये की हे 8 गोल्स आता वाचून दाखवले आणि त्यानंतर आपल्याला हे पाठ करायचे आहे. मी वन बाय वन एक एक गोल तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर माझी एक अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वजण हे एक एक गोल फोकस करून आज पाहायचं आहे, कारण पुन्हा पुन्हा हे सर्व गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही. या ठिकाणी मी तुम्हाला एक एक गोल अशा प्रकारे समजून सांगणार आहे की तुम्हाला ते एक्झाम पर्यंत तर लक्षात राहतीलच, परंतु तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही ते कधी विसरू शकणार नाही. ठीक आहे. तर यामध्ये फर्स्ट गोल बघा, ते आहे इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर. म्हणजे पॉवर्टी आणि हंगर याचा अर्थ आहे की गरिबी आणि भूक है ना, हे पूर्णपणे इरॅडिकेट करायचे आहे. इरॅडिकेट म्हणजे पूर्णपणे मिटवून टाकायचे आहे, है ना. तर यामध्ये हा फर्स्ट गोल आपल्याला सांगतोय की आपल्या पूर्ण 189 कंट्रीज जे आहेत यामध्ये जे काही गरिबी आहे आणि जे काही भूक आहे ही पूर्णपणे आपल्याला मिटवायची आहे. गरिबी म्हणजेच काय, याच्यामध्ये आपल्याला आता एम्प्लॉयमेंट आणावी लागेल, है ना. यामध्ये आपल्याला यंग जे पीपल आहेत, विमेन असेल, मेन असेल, यांच्यासाठी एम्प्लॉयमेंट आपल्याला आणावी लागेल. करेक्ट. जे बिलो पॉवर्टी लोक आहेत, है ना, त्यांची पॉवर्टी कमी करावी लागेल, है ना. त्यासोबतच बघा, यामध्ये जसं की हा गोल आहे, त्या गोलमध्ये पण असे वेगवेगळे टार्गेट आहेत. तर टोटल 3 टार्गेट यामध्ये आहेत फर्स्ट गोलमध्ये. फर्स्ट म्हणजे जे लोक $1.25 पेक्षा ज्यांचं इन्कम कमी आहे दिवसाला, है ना, त्या लोकांसाठी एक चांगलं राहणीमान तयार करणं हे एक आहे. त्यानंतर दुसरं आहे की डिसेंट एम्प्लॉयमेंट, म्हणजेच एक एम्प्लॉयमेंट, महिला असेल, पुरुष असेल, या सर्वांसाठी, यंग पीपलसाठी एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करणं हा याच्यामध्ये सेकंड टार्गेट आहे. तिसरा टार्गेट आहे जे की हंगरमध्ये, जे भूकमध्ये जे लोक सहन करत आहेत, है ना, भुकेने ज्या लोकांचा मृत्यूदर वाढलेला आहे त्या लोकांसाठी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या सुविधा प्रोव्हाइड करायच्या आहेत, ज्यामुळे हे भूकमुळे मरणारी जे मृत्यूदर आहेत, मरणारे जे लोक आहेत, यांची संख्या कमी करण्यात येईल. असे 3 टार्गेट या फर्स्ट गोलमध्ये होते. ठीक आहे. सो अशा प्रकारे हा फर्स्ट गोल आहे आपला. काय करायचं आहे याच्यामध्ये, गरिबी आणि भूक ही पूर्णपणे मिटवायची आहे. ठीक आहे. तर एक्झामिनेशन मध्ये जवळपास आपल्याला जर प्रश्न आपण बघितले की मागच्या प्रश्नपत्रिका पडताळून पाहिल्या,
तर त्यामध्ये सहसा प्रश्न आपल्याला हे विचारले जातात की यापैकी कुठला गोल सहस्त्रक विकास ध्येयामध्ये आहे किंवा यापैकी कुठला गोल सहस्त्रक विकास ध्येयामध्ये नाही, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न बघायला मिळतात. ठीक आहे. सेकंड जो गोल आहे तो आहे अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. म्हणजे हे कशाच्या रिलेटेड आहे, कशाशी संबंधित आहे, तर एज्युकेशनच्या, ठीक आहे, अभ्यासाच्या रिलेटेड आहे. तर हा जो सेकंड गोल आहे है ना, या सेकंड गोलमध्ये फक्त एकच टार्गेट होता की प्रत्येक चिल्ड्रन जे आहे, प्रत्येक लहान मूल जे आहे त्याला प्रायमरी, ठीक आहे, प्रायमरी जे स्कूलिंग आहे हे पूर्णपणे मिळाली पाहिजे. प्रायमरी स्कूल जी म्हणतो आपण, ते प्रायमरी स्कूल सर्व मुलगा असो, मेल असो किंवा फिमेल असो, या दोन्हीला हे जे एज्युकेशन आहे हे मिळालं पाहिजे, असं यामध्ये गोल होता. सेकंड गोल कुठला गोल? युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन, है ना. आणि हा गोल याच्यामध्ये कुठलाही जेंडर इनइक्वेलिटी असायला नाही पाहिजे, असं यामध्ये एक टार्गेट होता. तिसरा गोल आहे प्रमोट जेंडर इक्वेलिटी अँड विमेन एम्पॉवरमेंट. बरोबर. तर यामध्ये सुद्धा एकच टार्गेट आहे, या तिसऱ्या गोलमध्ये सुद्धा एकच टार्गेट आहे की 2015 पर्यंत जे जेंडर डिस्पॅरिटी आहे, है ना, एज्युकेशन असेल किंवा एम्प्लॉयमेंट असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असेल, तर जेंडर डिस्पॅरिटी म्हणजेच की आपलं जेंडरला घेऊन, है ना, जी इनइक्वेलिटी होते ती कमी करणं, याच्यामध्ये हा तिसरा गोल होता. मग ते एज्युकेशन मध्ये असेल किंवा एम्प्लॉयमेंट मध्ये असेल किंवा अन्य कुठल्या क्षेत्रामध्ये असेल, तर जेंडर इक्वेलिटी प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजे. विमेन मेन हे इक्वली तिथे ट्रीट करायला पाहिजे, इक्वली त्यांना जे कामाचं समाधान आहे हे मिळालं पाहिजे, असा हा तिसरा गोल ठरवण्यात आला होता. ठीक आहे. लक्षात घ्या किती कंट्रीज होते? 189 कंट्रीज, 189 UN मेंबर्स, युनायटेड नेशन मेंबर्स. फोर्थ गोल आहे रिड्यूस चाइल्ड मोर्टॅलिटी. चौथा गोल काय आहे आपला? रिड्यूस चाइल्ड मोर्टॅलिटी, है ना. हा जो चाइल्ड मोर्टॅलिटीचा जो फोर्थ गोल आहे, यामध्ये सुद्धा एकच टार्गेट आहे की 1990 पासून 2015 पर्यंत जो काही चाइल्ड मोर्टॅलिटीचा जो रेट आहे तो जवळपास टू थर्ड पर्यंत रिड्यूस करायचा आहे, असा हा चौथा गोल होता. कुठला? चाइल्ड मोर्टॅलिटीचा. ठीक आहे. चाइल्ड मोर्टॅलिटी म्हणजे जे लहान मुलांचा जो मृत्यूदर आहे, मोर्टॅलिटी ज्याला आपण म्हणतो, मगाशी मला तो शब्द आठवला नाही, मृत्यूदरसाठी मोर्टॅलिटी त्याला म्हटलं जातं. तर चाइल्ड मोर्टॅलिटी म्हणजे लहान मुलांचा जो मृत्यूदर आहे कुठल्या ना कुठल्या कारणास्तव, तर ते कारण आपल्याला काय करायचं आहे? रिड्यूस करायचं आहे, इरॅडिकेट करायचं आहे. म्हणजे त्या कारणानुसार, त्या कारणामुळे चाइल्ड मोर्टॅलिटी व्हायला नाही पाहिजे. कुठल्याही कारणामुळे चाइल्ड मोर्टॅलिटी ही कमी करायची आहे आपल्याला, 2/3 इतकी. हा चौथा गोल होता आपला. पुढचा आहे पाचवा गोल, इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ. बरोबर. इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ. ओके. सो पाचवा जो गोल आहे इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ, यामध्ये दोन टार्गेट आहेत. ठीक आहे. ए आणि बी आपण त्याला असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर ए जो टार्गेट आहे, है ना, त्याला 3 क्वार्टर्स मध्ये 1989 पासून 2015 पर्यंत जी काही मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो आहे तो काय करायचा होता? रिड्यूस करायचा होता. बरोबर. मॅटर्नल हेल्थ म्हणजेच जे मॅटर्नल कंडिशन मध्ये जे डेथ होते, है ना, मॉर्टॅलिटी जो दर आहे, रेशो जो आहे, तो काय करायचा आहे? रिड्यूस करायचा आहे आपल्याला 2015 पर्यंत 3 क्वार्टर्स मध्ये. ठीक आहे, 3 टप्प्यामध्ये. तर हा आपला पहिला टार्गेट होता, टार्गेट ए आपण त्याला म्हणू शकतो. टार्गेट बी जो होता तो काय आहे? जो मॅटर्नल हेल्थला इम्प्रूव्ह करण्यासाठी जे काही काय बोलतात आपण प्रोव्हिजन्स आहेत किंवा जे काही सुविधा आपल्याला दिल्या जातात, त्या सुविधा प्रत्येकाला मिळल्या पाहिजेत. हा बी टार्गेट आपला होता. ठीक आहे. म्हणजेच ऍक्सेस टू रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, युनिव्हर्सल ऍक्सेस टू रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, हा टार्गेट होता आपला दुसरा टार्गेट. कशाचा? पाचव्या गोलचा, म्हणजेच इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थचा दुसरा गोल जो होता तो होता 2015 पर्यंत सर्व महिलांना, सर्व मॅटर्नल कंडिशन मध्ये असणाऱ्या महिलांना जो हेल्थ सेक्टरमध्ये जे काही आपल्याला सुविधा पुरवल्या जातात त्याची पूर्णतः
आपल्याला काय मिळाले पाहिजे, ऍक्सेस मिळाले पाहिजे, त्या सुविधा सर्वांना मिळाल्या पाहिजेत, असा आपला दुसरा टार्गेट होता. आलं लक्षात? पहिला टार्गेट काय होता, मॉर्टॅलिटी रेट कमी करणं, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट कमी करणं, आणि दुसरा गोल जो होता युनिव्हर्सल ऍक्सेस देणं प्रत्येक मॅटर्नल वुमेनला. ठीक आहे. सहावा जो आहे तो आहे कॉम्बॅट HIV एड्स, मलेरिया अँड अदर डिझिजेस. म्हणजे डिझिजेसच्या रिलेटेड आहे, त्यामध्येच मुख्य डिझिजेस जे आहेत ते म्हणजे मोठ्या स्तरावरती जे डिझीज आहेत ते आहेत HIV एड्स, मलेरिया आणि दुसरे काय. यामध्ये टोटल 3 गोल होते है ना. त्यामध्ये काय होतं की 2015 पर्यंत है ना, जे HIV एड्स ज्या कारणाने होतात ते कारण कमी करण्याचा हा आपला एक टार्गेट होता. बघा ABC आपण अगोदर नाव देऊया, मग एक एक टार्गेट आपण डिसाईड करूया. ठीक आहे. तर पहिला टार्गेट जो होता, ज्या कारणामुळे किंवा जे काही रिझनमुळे HIV एड्स स्प्रेड होतात, पसरले जातात है ना, त्याची पसरणी किंवा त्याची वाढ कमी करण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण पूर्णतः केलं पाहिजे, असा यामध्ये पहिला टार्गेट होता है ना. म्हणजे कशा प्रकारे आपण HIV एड्सला वाढवण्यापासून थांबवू शकतो, काय काय आपण त्याच्यासाठी शिबिर घेऊ शकतो का, काही कॅम्पेन्स घेऊ शकतो का, काही सुविधा आपण प्रोव्हाइड करू शकतो का, ज्याच्याने आपल्या पूर्ण नेशन्समध्ये, पूर्ण कंट्रीजमध्ये, पूर्ण वर्ल्डमध्ये, ग्लोबली लेवलवरती ह्या सर्व डिझिजेसना आपण कमी करू शकतो है ना. तर हा आपला पहिला टार्गेट होता. आलं लक्षात? सेकंड टार्गेट जो आहे है ना, सेकंड टार्गेट सिक्स्थ गोलचा सेकंड टार्गेट जो होता तो आहे 2010 पर्यंत है ना, जे काही HIV एड्स साठी ट्रीटमेंट दिले जातात त्या ट्रीटमेंटसाठी सर्वांना सुविधा ह्या मिळाल्या पाहिजेत है ना, त्या ट्रीटमेंट सगळ्यांना मिळाल्या पाहिजेत. म्हणजेच जसे की फिफ्थ गोल मध्ये होतं सेकंड गोल की युनिव्हर्सल ऍक्सेस सर्व मॅटर्नल साठी मिळालं पाहिजे, तसंच या HIV एड्स साठी जे काही ट्रीटमेंट मिळाले जातात ते सर्व ट्रीटमेंट प्रत्येकाला मिळाले पाहिजेत, असा हा सेकंड टार्गेट होता सिक्स्थ गोल मध्ये. आलं लक्षात? म्हणजे युनिव्हर्सल ऍक्सेस टू ऑल द HIV एड्स पेशंट्स फॉर दी ट्रीटमेंट. ओके. ट्रीटमेंटसाठी सर्व HIV एड्सच्या पेशंट्सना युनिव्हर्सल ऍक्सेस मिळावं, हे आपला सेकंड गोल होता, सेकंड टार्गेट होता सिक्स्थ गोलचा. ओके. थर्ड टार्गेट जो होता तो होता की जे मलेरिया आहे किंवा अदर मेजर डिसीजेस जे आहेत, मुख्य असे जे डिसीजेस आहेत, रोग जे आहेत बरोबर, त्याला काय करायचं होतं, कमी करण्यासाठी हा तिसरा टार्गेट डिसाईड केला होता. म्हणजे 3 टार्गेट जे होते ते यामध्ये डिसाईड केले होते. पहिला टार्गेट आणि शेवटचा टार्गेट जो आहे A आणि C हे जवळपास सेम आहेत. म्हणजेच की A टार्गेटमध्ये HIV एड्सला कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो, आणि थर्ड टार्गेट जो आहे तो मलेरिया आणि बाकी मोठे डिझीजला कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो, हे आपले टार्गेट होते. आणि बी टार्गेट जो आहे तो होता की युनिव्हर्सल ऍक्सेस फॉर द ट्रीटमेंट फॉर दी HIV एड्स पेशंट्स है ना, हा आपला सेकंड टार्गेट होता. आले लक्षात? तर बघा प्रत्येक गोलचं मी तुम्हाला टार्गेट सांगत आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा हे टार्गेट है ना, फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला. चुकून माकून ही प्रश्न येऊ शकतो, पॉसिबिलिटीज कमी आहेत की टार्गेट वरती तुम्हाला प्रश्न विचारतील, परंतु पॉसिबिलिटीज जास्त आहेत की तुम्हाला गोल वरती प्रश्न विचारते. आले लक्षात? ओके. सो नेक्स्ट बघा, सेवेंथ गोल आहे इन्श्योर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. काय लिहिलंय? इन्श्योर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. आता याच्यामध्ये टोटल किती गोल होते माहिती आहे? 4 गोल होते. ठीक आहे, सॉरी 4 टार्गेट होते. हा सेवेंथ गोल जो आहे याच्यामध्ये टोटल 4 टार्गेट होते आपले. तर ते कुठले कुठले होते? पहिला आहे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहेत प्रत्येक कंट्रीजमध्ये है ना, त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी आपण इंटिग्रेटेड पद्धतीने म्हणजे एकत्रित पद्धतीने काय काय पॉलिसीज ठेवू शकतो, काय काय पॉलिसीज बनवू शकतो, काय काय प्रोग्राम्स आपण बनवू शकतो, काय काय प्रोग्राम्स आपण आखू शकतो है ना, जे की जे आपले इन्व्हायरमेंटल रिसोर्सेस आहेत, आपण आपले इन्व्हायरमेंटल संसाधने जे आहेत त्याचा जो ऱ्हास होतो त्याला कमी करण्यासाठी. आलं लक्षात? इन्व्हायरमेंटल रिसोर्सेसचा जो लॉस होतो, इन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरणीय संसाधनांचा जो ऱ्हास होतो त्याला कमी करण्यासाठी है ना, आणि पर्यावरणाच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी है ना, शाश्वत विकासासाठी
आपण सर्व कंट्रीज एकत्रित येऊन काय काय पॉलिसीज बनवू शकतो, काय काय प्रोग्राम्स बनवू शकतो, यासाठी आपला फर्स्ट टार्गेट होता. ठीक आहे, हा असा टार्गेट होता. तर पहिल्या टार्गेटमध्ये असं सांगितलं होतं की सर्वांनी येऊन सर्वांचा एकच टार्गेट असला पाहिजे आणि सर्वांनी मिळून तो टार्गेट पूर्ण करायचा. कुठला टार्गेट? तर आपले पर्यावरणीय संसाधने जे आहेत त्याचा ऱ्हास जो होतो तो कमी करायचा आहे आणि आपल्या पर्यावरणाला काय करायचं आहे, शाश्वत एक पद्धतीने काय करायचं आहे, विकास द्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर जो सेकंड जो टार्गेट होता, ठीक आहे, तो काय होता, जी आपली बायोडायव्हर्सिटी आहे. आलं लक्षात? जी आपली बायोडायव्हर्सिटी जी आहे त्याचा जो लॉस होतो, त्याचा जो ऱ्हास होतो, त्याला कमी करणं. ते पण बाय 2010 पर्यंत, 2010 पर्यंत बायोडायव्हर्सिटीचा लॉस जो आहे त्याला रिड्यूस करण्यासाठीचा आपला सेकंड टार्गेट होता. त्यानंतर आहे तिसरा टार्गेट, है ना, जी आपली सी टार्गेट जे आहे 7th गोलचा, त्यामध्ये सांगितलं होतं की 2015 पर्यंत, है ना, जे ड्रिंकिंग वॉटर आहे आणि बेसिक सॅनिटेशन आहे त्याच्यासाठी प्रत्येकाला ऍक्सेस मिळाला पाहिजे, है ना. प्रत्येकाचं प्रपोर्शन, है ना, प्रत्येक पॉप्युलेशनचं प्रत्येक म्हणजे बघा, ज्या ठिकाणी काही लोकसंख्या जास्त असते, काही ठिकाणी कमी लोकसंख्या असते, काही ठिकाणी अजिबातच नसते, काही ठिकाणी भरपूरच जास्त प्रमाणात असते. तर जिथे जास्त आहे तिथे कमी आहे, त्या प्रपोर्शनमध्ये, प्रॉपर प्रपोर्शनमध्ये प्रत्येकाला सेफ ड्रिंकिंग वॉटर मिळालं पाहिजे. प्रत्येकाला सॅनिटेशन प्रत्येक ठिकाणी व्यवस्थितपणे असलं पाहिजे, है ना. प्रत्येकाला एक प्रपोर्शनमध्ये, म्हणजे कोणाला जास्त मिळालंय कोणाला कमी मिळालं असं नाही, प्रत्येकाला व्यवस्थितपणे जे सेफ ड्रिंकिंग वॉटर आहे ते मिळालं पाहिजे, असा तिसरा गोल होता. ठीक आहे. त्यानंतर आहे चौथा गोल, है ना. चौथा गोल आहे एन्व्हायरमेंट. खूप मोठा प्रश्न आहे, खूप मोठी गोष्ट आहे, याला जपणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यामध्ये जास्त टार्गेट त्यामुळे दिलेले आहेत. बघा, डी टार्गेट जो आहे, चौथा जो टार्गेट आहे, त्यामध्ये काय सांगितलं होतं, जे बघा स्लम एरिया जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला माहिती की जास्त रोगराई वगैरे पसरली जाते. एकदा एक रोग आला तर स्लम मध्ये पसरायला तो जास्त वेळ लागत नाही. तर अशा प्रकारे अशा ठिकाणी जी लोक राहतात किंवा असा जो एरिया आहे स्लम एरिया, त्या ठिकाणची इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी त्या ठिकाणी आपण काय काय असे प्रोग्राम्स करू शकतो ज्यामुळे की स्लम जो एरिया आहे त्या ठिकाणी थोडंसं एक क्लीननेस असेल किंवा चांगल्या पद्धतीचं सॅनिटेशन असेल किंवा चांगल्या हेल्थ सुविधा म्हणजे मेडिकल सुविधा आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो, जेणेकरून हे जे लवकरात लवकर पसरण्याचं जे कारण आहे, है ना, ते त्या ठिकाणी कमी होऊ शकतं. तर अशा प्रकारचे 4 गोल होते आपल्या 4 टार्गेट होते आपल्या 7th गोल मध्ये. ओके, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे शेवटचा गोल आपला, डेव्हलप अ ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. या 8व्या गोलमध्ये जर आपण बघायला गेलो तर टोटल यामध्ये जे गोल आहेत ते आहेत 6. ठीक आहे, ए बी सी डी ई एफ. ठीक आहे, अशा प्रकारे 6 टार्गेट यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. डेव्हलप अ ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. पहिला यामध्ये जो टार्गेट आहे तो काय आहे, जे ट्रेडिंग ज्याला आपण म्हणतो किंवा फायनान्शियल सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, है ना, ग्लोबल लेवलवरती जी काही ट्रेडिंग चालते किंवा जी काही फायनान्शियल सिस्टीम चालते यामध्ये नॉन डिस्क्रिमिनेटरी पद्धतीने, म्हणजे डिस्क्रिमिनेशन यामध्ये नाही व्हायला पाहिजे. आता डिस्क्रिमिनेशन म्हणजे यामध्ये काय बोलू शकतो आपण, भेदभाव यामध्ये नाही व्हायला पाहिजे, है ना. कुठल्या भागामध्ये, ट्रेडिंग आणि फायनान्शियल सिस्टीम मध्ये भेदभाव नाही व्हायला पाहिजे. आणि जे टार्गेट्स आहेत, ठीक आहे, जे काही टार्गेट आपले ते फायनान्शियल टार्गेट असतील किंवा ट्रेडिंग पद्धतीचे असतील, ते आपल्याला काय करायचं आहे, रूल बेस्ड असले पाहिजेत. रूल नुसार आपल्याला ते लिहिले पाहिजेत, केले पाहिजेत. ओके, आय एम सो सॉरी. तर यामध्ये जो फर्स्ट टार्गेट जो आहे, ठीक आहे, जो आपला 8 गोल मध्ये जो फर्स्ट टार्गेट जो आहे तो होता नॉन डिस्क्रिमिनेटरी, म्हणजे डिस्क्रिमिनेशन न करता काय करायचं आहे, ट्रेडिंग आणि फायनान्शियल सिस्टीम आपल्याला चालवायची आहे. त्यासोबतच रूल नुसार आपल्याला चालायचं आहे. ठीक आहे. आणि सर्वांसाठी ओपन असं मार्केट असायला पाहिजे. भले तुम्हाला ट्रेडिंग करायचे, भले तुम्हाला वी कॅन से देवाणघेवाण कशाची करायची आहे, बिझनेस करायचा आहे, तर त्यासाठी सर्वांना ओपन असं मार्केट असलं पाहिजे. त्यासोबतच रूल सारखं असलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन यामध्ये असलं नाही पाहिजे. सेकंड टार्गेट जो होता यामध्ये तो आहे की
जे लिस्ट डेव्हलपमेंट कंट्री आहे म्हणजे LDC ज्याला आपण म्हणतो है ना, कमी डेव्हलप झालेले जे काही कंट्री आहेत है ना, त्यांची काय गरजा आहेत, त्यांची काय स्पेशल नीड्स आहेत ते आपल्या सर्व कंट्रीजने मिळून फुलफिल करावं, असे काही आपल्याला प्रोग्राम्स करता येतील का, हे सर्व आपल्या सेकंड गोलमध्ये आपल्याला ठरवलेलं होतं. त्यानंतर आहे तिसरा गोल, थर्ड टार्गेट आहे तो म्हणजे जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत किंवा स्मॉल आयलँड डेव्हलपिंग स्टेट्स आहेत है ना, त्यांचे काय स्पेशल नीड्स आहेत त्याला आपण फुलफिल करता येईल का, असे आपले काही तिसरे टार्गेट आहेत. ठीक आहे. चौथा जो टार्गेट आहे तो आहे जे फार्मास्युटिकल, जे फार्मसीमध्ये जे डेव्हलप झालेले काही कंपनीज आहेत है ना, त्यांच्यासोबत कोऑपरेशन करणं आणि अफोर्डेबल ऍक्सेस सर्वांना मिळवून देणं हा आपला चौथा गोल आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे कोऑपरेशन विथ प्रायव्हेट सेक्टर्स, प्रायव्हेट सेक्टर सोबत काही कोऑपरेटिव्ह करणं, जे नवीन टेक्नॉलॉजीज आहेत है ना, काही जे ITC आहे है ना, त्या सर्व गोष्टी आपल्याला प्रत्येक कंट्रीला एक अफोर्डेबल कंडिशनमध्ये मिळता यावं किंवा मिळवून देणं हे आपलं शेवटचा नाही सेकंड लास्ट गोल आहे. ठीक आहे. त्यानंतर एक गोल राहिला जो सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे की जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत है ना, जे प्रोग्रेस करणाऱ्या कंट्री आहेत त्यांचे जे काही डेप्ट लेवल आहे म्हणजे कर्जामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याला नॅशनली किंवा इंटरनॅशनली ते मेजर करणं है ना, त्यांना लॉंग टर्म असं आपल्याला डेप्ट देता येईल का, लॉंग टर्म असं फायनान्शियल एक कंडिशन आपण त्यांची सुरळीत करू शकतो, कशा प्रकारे करू शकतो आपण, डेप्ट देऊन करू शकतो का, डेप्ट म्हणजेच कर्ज देऊन करू शकतो का, किंवा त्यांना कर्जामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याला आपण सॉल्व्ह करू शकतो का, अशा प्रकारचे काही मुद्दे त्याला फुलफिल करणं, त्याला आपण बोलू शकतो की त्याला पुरेसं असं काहीतरी मिळवून देणं जेणेकरून जे कंट्रीज आहेत, डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, त्यांचे डेप्ट प्रॉब्लेम्सला आपण कमी करू शकतो. ठीक आहे. हे आपले सर्व गोल्स होते, 6 गोल्स होते आपल्या 6 टार्गेट होते आपल्या 8व्या गोलमध्ये. तर ठीक आहे. तर अशा प्रकारे एक एक टार्गेट आपण सर्व गोल्सचं पाहिलेलं आहे. तर गोल्स जर तुमच्या लक्षात नसतील तर यामध्ये एखादा असा दुसरा कुठला टार्गेट जर आपल्या लक्षात आला असेल तर ते आपण त्यावरून गोल ठरवू शकतो. तर अशा प्रकारे 8 गोल आहेत आपल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोलमध्ये. तर आता आपण काही प्रश्न बघूया जे की आपल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल वरती आहेत, जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्याला हा सिलेबस जो आहे, हा चॅप्टर जो आहे तो किती चांगल्या प्रकारे समजलेला आहे. बरोबर. इन व्हॉट पिरियड ऑफ टाइम द UN मेंबर स्टेट्स एम टू अचीव देअर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. म्हणजेच UN सदस्य जे आहेत है ना, UN मेंबर्स जे आहेत या सर्व राष्ट्रांनी है ना, जे आपले मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे आहेत, हे आपले सहस्त्रक विकास ध्येय जे आहेत हे साध्य करण्यासाठी है ना, याचा जो कालावधी आहे तो कोणता कालावधी होता, किंवा ते विकास किंवा ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचे है ना कालावधी कुठले होते असं आपल्याला विचारलेलं आहे. 1995 ते 2010 होतं का, 2015 ते आतापर्यंत आहे का, किंवा 2000 ते 2015 आहे का, की 1990 ते 2005 आहे. तर आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलं होतं की 2000 पासून ते 2015 पर्यंत हा कालावधी होता. करेक्ट. सर ऑप्शन सी हे करेक्ट आहे. 2000 मध्ये सप्टेंबर 2000 मध्ये हा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जो आहे तो डिसाइड करण्यात आला होता आणि 2015 हा त्याचा टार्गेट इयर होता. बघा, युनायटेड नेशन मिलेनियम डेव्हलपमेंट गोल 2000 सप्टेंबर मध्ये हे जे आहे ते ऍग्री केला होता. 2015 पर्यंत त्याचा टार्गेट होता. आणि जसं की आपण पाहिलं तर 2016 मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलने हे MDG ला काय केलेलं आहे, सक्सीड केलेलं आहे. ठीक आहे. हे सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्ही. बघा, पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात की कुठला यापैकी खालील मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आहे किंवा कुठला यापैकी खालील मिलेनियम डेव्हलपमेंट गोल नाही है ना, असं दोन्हीपैकी कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत, किती 6 ऑप्शन दिले आहेत. तर 6 पैकी कुठले मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आहेत हे आपल्याला विचारलंय. ठीक आहे. इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर, प्रमोट जेंडर इक्वेलिटी अँड empower women, reduce child mortality, affordable and clean energy, combat HIV AIDS and clean water and sanitation.
ठीक आहे. तर यापैकी कुठले कुठले गोल्स होते आपले, तर यामध्ये बघा ऑप्शन सी जे आहे ते करेक्ट आहे. म्हणजे इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी हे होतं आपण पाहिलं होतं. प्रमोट जेंडर इक्वॅलिटी अँड इम्पॉवर वुमेन हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी हे आपण पाहिलं होतं, है ना. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं, HIV एड्स, मलेरिया अँड अदर डिजीज हे सुद्धा आपण पाहिलं होतं. ठीक आहे. सॉरी, रिड्यूस चाइल्ड मोर्टॅलिटी त्यामध्ये होतं, अफोर्डेबल क्लीन एनर्जी त्यामध्ये नाहीये, आणि HIV एड्स म्हणजे A, B, C आणि E हे आपले करेक्ट ऑप्शन्स आहेत. थांबा, या ठिकाणी दिसत नसेल, मी परत एकदा दाखवतो. तर आपलं ऑप्शन ए जे आहे, इरेडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी आपण पाहिलं होतं, है ना. त्यामध्ये वेगवेगळे टार्गेट आहेत हे आपण पाहिलं होतं, 3 टार्गेट आहेत. त्यानंतर प्रमोट जेंडर इक्वॅलिटी हे आपण पाहिलं होतं, त्यामध्ये एकच टार्गेट होता. त्यानंतर रिड्यूस चाइल्ड मोर्टॅलिटी सुद्धा होतं, हे आपण पाहिलं होतं. अफोर्डेबल क्लीन एनर्जी आणि क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन हे SDG चे गोल आहेत. आलं लक्षात, हे कशाचे गोल आहेत, SDG चे, ते आपण पुढे पाहणार आहोत. आणि लास्टली कॉम्बॅट HIV अँड एड्स हे 4 जे आहेत हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आहेत. बघा मित्रांनो, अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. या ठिकाणी वेगळा उलट प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट, या ठिकाणी नॉट येऊ शकतं, नॉट मिलेनियम डेव्हलपमेंट गोल असं विचारलं जाऊ शकतं. आलं लक्षात. मग त्याचा आन्सर काय येईल, D अँड F असं ऑप्शन येईल आपलं. आलं लक्षात. तर हे सर्वांनी ही जी बाब आहे, ही जी गोष्ट आहे, सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. आपल्याला उलट पुलट असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आपल्या माहितीसाठी हे सर्व गोल परत एकदा मी तुम्हाला सांगतो. इरेडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर हा फर्स्ट गोल होता. अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन हा सेकंड गोल होता. प्रमोट जेंडर इक्वॅलिटी अँड इम्पॉवर वुमेन हा थर्ड गोल होता. रिड्यूस चाइल्ड मोर्टॅलिटी, त्यानंतर इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ, HIV एड्स अँड मलेरिया अँड अदर डिजीज कॉम्बॅट करण्यासाठीचा हा गोल होता. त्यानंतर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीसाठी इन्शुअर करणं हे आपला 7th गोल होता. त्यानंतर लास्ट होता डेव्हलप अ ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट हाच गोल होता. यामध्ये 6 टार्गेट होते, यामध्ये 4 टार्गेट होते, है ना. बाकी काय काय मध्ये 1-1, 2-2, 3-3, 4-4 असे टार्गेट होते. आलं लक्षात. तर त्या टार्गेटनुसार सुद्धा आपण हे गोल लक्षात ठेवू शकतो. बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट अ मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला MDG चे गोल माहिती आहेत, है ना. तर आपण ऑप्शन मध्ये बघूया की कुठला MDG चा गोल यामध्ये नाहीये, है ना. तर नाहीये हे शोधण्यासाठी आपल्याला कुठले आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण व्यवस्थितपणे सोडवू शकतो. तर गुड हेल्थ अँड वेलबिंग, इरेडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर, इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ अँड रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी. तर हे तिन्ही MDG चे गोल आहेत, है ना. हे तिन्ही MDG चे गोल आहेत, हे सर्व ट्रू आहेत. परंतु ए जे आहे हा गुड हेल्थ अँड वेलबिंग हे कुठला गोल नाहीये MDG मध्ये. आलं लक्षात. तर त्यामुळे आपला जो राईट आन्सर आहे तो येतो ऑप्शन ए. आलं लक्षात. तर ए हा आपला ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट अन इश्यू टू बी ॲड्रेस्ड अंडर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. म्हणजे त्याच प्रकारे हा प्रश्न आहे, थोडंसं वेगवेगळ्या शब्दात आपल्याला विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे की मिलेनियम डेव्हलपमेंट गोलमध्ये आणि त्यामध्ये कोणता असा मुद्दा जो आहे तो संबोधित केलेला नाही, है ना. म्हणजे असं कुठला एक ऑप्शन आहे जो की आपल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोलमध्ये तो येत नाही. ठीक आहे. पहिला आहे इरेडिकेट पॉवर्टी, दुसरा आहे प्रायमरी एज्युकेशन, तिसरा आहे एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आणि चौथा आहे ह्युमन राईट्स. बरोबर. सरळ सरळ आपल्याला दिसत आहे या ठिकाणी, काही विचार करायची गोष्टच नाही. ह्युमन राईट्स, या ह्युमन राईट्स बद्दल आपल्याला MDG मध्ये काहीही सांगितलेलं नाहीये. आलं लक्षात. त्यामध्ये इरेडिकेट पॉवर्टी हे आपल्याला पहिल्याच गोलमध्ये सांगितलेलं आहे. प्रायमरी एज्युकेशन सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे दुसऱ्या गोलमध्ये. एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी सुद्धा आपल्याला सांगितलेली आहे आपल्या 7व्या गोलमध्ये. आलं लक्षात. तर ह्युमन राईट या नावाचं असं काहीही आपल्याला यामध्ये सांगितलेलं नाहीये. आलं लक्षात. पुढे बघा, असे किती कंट्रीज आहेत, हाऊ मेनी कंट्रीज मेड द प्रॉमिस टू कमिट टू द MDGs. म्हणजे MDG चे जे गोल आहेत, सहस्त्रक विकास ध्येयाचे जे गोल आहेत, है ना, ते पूर्ण करण्यासाठी किती कंट्रीजने हात त्यामध्ये घातला होता. 200 कंट्रीज होत्या,
150 होत्या, 189 होत्या की 100 होत्या? हे सर्वांना माहिती आहे. 189 कंट्रीज होत्या. आपण सर्वात पहिलेच लेक्चर सुरू केल्यानंतरच आपण पाहिलं होतं की 189 UN मेंबर्स आहेत या MDG मध्ये. आलं लक्षात? 189 UN मेंबर्स. आलं लक्षात? हे लक्षात ठेवा सर्वांनी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. ठीक आहे, तर आपण आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल तर आणखीन पाहिलेलं नाही, परंतु आपण एखादं केस करून सुद्धा याचं उत्तर देऊ शकतो. बघा, पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन, पार्टनरशिप फॉर गोल्स, लाईफ बिलो वॉटर अँड कॉम्बॅट HIV, एड्स अँड मलेरिया अँड अदर डिसीज. बघा, या ठिकाणी चौथा जो आहे तो आपल्याला दिसतोय, तो कशाचा गोल आहे? तो MDG चा गोल आहे. त्यामुळे डी हा जो ऑप्शन आहे तो आपल्याला वेगळा दिसतोय, तर डी ऑप्शन हा करेक्ट आहे. आपल्याला प्रश्नच विचारला की कुठला यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नाही, तर हा चौथा जो आहे हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नाहीये. हा कुठला गोल आहे? हा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे सुद्धा आपण प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. तर पूर्ण प्रश्न एकदा वाचून घेणं हे खूप गरजेचं आहे. कुठलाही प्रश्न अर्धवट वाचून त्याचं उत्तर आपल्याला येत नाही असं ठरवून पुढे नाही जायचं. पूर्ण प्रश्न वाचायचा, मग त्याचं ठरवायचं काय